स्वागत आहे दुपारे साहेब, आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. सन्मान आमचे मानेरावजी गुरुजी यांचं सुद्धा स्वागत आहे. आवाज ओळख दादा, आवाज ओळख. हॅलो 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 हॅलो. शाहीर साहेब की येते तुमच्या बुद्धीची मले असं कोणता प्रश्न विचारला होता? एवढ्या सुंदर प्रश्नाची मांडणी केली होती. तुकाराम महाराजाने म्हटलं मनवादी लोकांनी वेश्या पाठवली, वेश्या त्यांचं चारित्र्य भंग करण्यासाठी. अरे हॅलो, त्यांचं चारित्र्य भंग करण्यासाठी वेश्या पाठवली म्हटलं. पण त्या तुकाराम महाराजांनी असा अभंग म्हटला की ते वेश्या ऐकून वापस चालली गेली, परत गेली. ते वेश्या कोणती? तर तो अभंग कोणता? नाही जमलं म्हणलं तर नाही जमलं तर शाहीर साहेब म्हणते त्या वेश्याचं नाव होतं म्हणते गंगा जमुना. अरे 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 देवा, कागा राजा तुझ्या बुद्धीची किव येते म्हणे. कोणी कल्ल्या कोणी कल घेऊन पराला. आणि मीना जेव्हा म्हणलं तुकाराम महाराजाचा शिष्य कोणता जो रागामध्ये होता आणि तुकाराम महाराज त्याला म्हणत होते का 7 दिवसात देव मरण आहे, तर तुकाराम महाराजांनी त्याचा संवाद काय झाला मी त्यांना सांगितलं की त्या चेल्यानं काय केलं म्हटलं की जिथं जिथं त्याचे झगडे झाले होते सर्वांशी त्यानं माफी मागितली, सर्वांशी त्यानं माफी मागितली. आणि वरून मुद्दा क्रमांक दुसरा की तो त्या दिवस पासून त्याचं वागणूक बदलून टाकली. पूर्ण शांततेनं राहायचा, कोणाशी झगडा करायचा नाही, भांडण करायचं नाही. आणि बोलता बोलता मी बोललो का 8व्या दिवशी तो जेव्हा गेला, ए सुखदेवे निशान इकडं पाय ऐकून घे पहिले तू. 8व्या दिवशी तो जेव्हा गेला तर मले का म्हणते काय माणसाले म्हणते 7 दिवस आहे म्हणते, तर 8वा कुठून आला म्हणते. मी का बोट चुरपतो का? मला समजत नाही का तेवढ्या गोष्टी? त्यानं मी बोट चुरपतो का? पलटी माराची तुले 100% उत्तराच्या प्रश्नाचं बोल. पुस्तक मारून फेकतो पुढच्या फेरायला तुझ्यापासून. चुत्या बनून आला का मला इथं तू? म्हणजे एवढं खोटं बोलते का? धान्या सवारली तर
वा रे वा, पुस्तक देतो पुस्तक, पुढच्या फेरायला बोल का म्हणणार देवाला. मला म्हणते 8वा दिवस. अरे 7 हे झाले आपले, आम्हाला माहित आहे 7 दिवस आहे. तर समोरचा म्हणत नाही 7 दिवस जेव्हा पूर्ण करून आली तर बाई रोजाना म्हणते तू 8व्या दिवशी आपला पेमेंट घेऊन जातो म्हणते. बरोबर आहे. 8व्या दिवशी तो आपला पगार घेऊन जातो बाई म्हणते रोजाना आल्यानंतर. तर मला कसा म्हणते 7 दिवस मरण आहे ना म्हणते. आम्हाला माहित आहे ना सोमवार ते रविवार आहे बा म्हणून. काऊन एवढा पलटी मारते तू आणि काऊन असा बोलते का. निशान शाहीर, तू कावड्याच्या पायाले घुंगर बांधले तो मोरासारखा नाचन का. आणि घुबडाले जर पिंजरामध्ये बंद केलो तो राघो सारखा बोलन का. डुकरांना बॉलिंग पेली तर त्याला म्हणतील का कपिल. आणि गद्याच्या पाठीवर पुस्तक ठेवलं ते गद बनन का वकील. मस्त चुत्या घुमवते का तू खोटं बोलायला एक नंबर. रे वा शाहीर, माणसानं सत्य स्वीकारायची ताकद पाहिजे. पुस्तक देतो पुस्तक, पुराव्याविषयी बोलतो. एक एक नोट्स काढायला एक एक उत्तर काढायला हवी. पागल होऊन जाते माणूस. आणि तू स्वीकारत नाही त्यासारखा माणूस नाही स्वीकारत. अरे हट एक तिकडं. आणि म्हणून काय म्हणतो जर लक्ष असू द्या. काय म्हणता. करते बिचारा हा महाराले पायते घाम. आता झाले 2-2 राऊंड निशान शाहीरले चढला ताव. पावरल्या वाणी करते बिचारा हा महाराले पायते घाव. याच्या आवाले डावाले भेद नाही छातीले आव पक्का. तू निशान शाहीर मारशील चौका तर हा सूरज मारन पेंडालच्या बाहेर. खूप आहे ना. होगा तू तिरंगे का भाष्या, इधर खड़ा कंगी का वजीर है. अरे होगा तू तिरंगे का भाष्या, इधर खड़ा कंगी का वजीर है. चला ले कितनी भी तीरे बंदा मरने को हाजिर है. क्या है. सर कट जाएगा मेरा. मैं भाग के नहीं जाऊंगा. हाथ जोड़ के माफी मांगने में तेरे पास नहीं आऊंगा. तेरे पास नहीं आऊंगा. जिथपर्यंत चुकत नाही तिथपर्यंत झुकत नाही. हा माझा स्वभाव आहे. आणि चुकलत नाही काय कायले झुकू द्या पाशी. बरोबर आहे. तुला उत्तरले हो काऊन नाही म्हणला. काऊन कमीपणा झाली असते का तुही. वा रे वा. अरे वा. खूप आहे ना. निशान शाहीर ये जिससे कोई सिकंदर नहीं होता, ये खार से कोई फकीर नहीं होता. ये तो केस जीतने के बाद पता चलता क्योंकि हर काले कोट वाला वकील नहीं होता. एकदा हारला म्हणून तुका फकीर झाला असता का. आणि एकदा हो म्हणलं असतं मी का सिकंदर झालो असता का. वा वारे मोठ्या. आणि म्हणून म्हणावं असं वाटते. पहा शाहीर साहेबाचं गाणं आहे. कसं. मी ना गाणं म्हणलं होतं. अरे कोण कोणाची अरे वरात काढते, अरे कोण कोणाले ज्ञानानं फाडते. हे माझं गाणं होतं. आता शाहीर साहेबाचं गाणं आहे. कसं. ये सवाल. हो हो ये सवाली है गाना जरा ध्यान से जाके पूछ लेना अपने गुरु वस्ताद से. असं. ठीक आहे भाऊ त्यापाशी एवढे गाणे आहे का. मग गाण्याचा वर्त तर देता. आता मी कुठून सुरुवात करू तुझ्या मला हा विचारते. लहानसा माणूस होती बहीण कोणीकडल्या कोणीकडे हसून येईन गाडी. चला जाऊ द्या काही हरकत नाही. आणि म्हणून बोलायच्या आधी थोडस भान ठेव. गंगा जमुना सांगून राहिला येतं. बोलायच्या आधी थोडस भान ठेव. ऐकायच्या वेळेस कान ठेव. प्रबोधना करता लोकांचा मान ठेव. आणि नसन जमत त्यानं तू आपली अक्कल गाण ठेव. गाण ठेव म्हणजे विचाराचं मंथन करता. असं नाही होत का. मायापेक्षा 11 वर्षाचं तुझं काम आहे. माय काय का पावलं तर पावलं नाही तर तेल लावा धावलंवालं काम आहे. त्यापासून ही अपेक्षा नाही. आणि म्हणून आता विषय सोडणार नाही. याचं म्हणणं आहे सवाली गाना पूछले ना अपने गुरु वस्ताद से. असं. तर माझा सुद्धा प्रश्न आहे. आता गाणं दुसरं म्हणणार होतं पण करता
का आता विषयाले विषय सोडणार नाही आता मी पुढे भलतीकडं तो पडन भरतीकडं हो. असं नको व्हायला पाहिजे आणि म्हणून काय म्हणतो काय हो हो अरे जिसका मुझे अरे था इंतजार जिसके लिए दिल था बेकरार ओ घड़ी आ गई अरे प्यार में हद से गुजर जाना है मार देना है तुझको या मर जाना है प्यार में हद से गुजर जाना है मार देना है तुझको या मर जाना है आणि म्हणून काय म्हणतो मान्यवर शाहीर साहेब काय जरा लक्ष असू द्या सांगा अरे प्रश्न हा माझा अरे पैशाची होड अरे प्रश्न हा माझा अरे पैशाची होड अरे शाहीर सूरजला अरे निशांची जोड खमसवतो हंसवा सुस्ती करणार नाही नाही हा हो अरे जंगलामध्ये एक हरण बोलालं त्याचं दूध त्याच्या मागे चढालं जंगलामध्ये एक हरण बोलालं त्याचं दूध त्याच्या मागे चढालं प्रश्न हा माझा पैशाची होड शाहीर सूरजला निशांची जोड खमसवतो जंगलामध्ये एक हरण बोलालं त्याचं दूध त्याच्या मागे चढालं जंगलामध्ये एक हरण बोलालं त्याचं दूध त्याच्या मागे चढालं सन्मान्य राजभाऊ घुगल यांच्याकडून या विचारावरती 500 रुपयाची भेट आलेली आहे मी आणि माझा मंडळ खूप खूप ऋणी आहे धन्यवाद 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 सन्मान्य आमचे आदर्श कलाकारांचे कैवारी आणि ज्यांचा सिंहाचा वाटा आहे या शाहिरी क्षेत्रामध्ये कलाकाराचे ते कैवारी आहे सन्मान्य आमचे आदर्श आमचे गुरुजी बाबारावजी दुपारे हा यांच्याकडून या विचारावरती मानरूपी 100 रुपये भेट आलेली आहे मी आणि माझा मंडळ खूप खूप ऋणी आहे जेव्हा जेव्हा कलाकारावर वादळ कोसळलं तेव्हा तेव्हा यांचा सिंहाचा वाटा समोरून यांनी पुढाकार घेऊन ते लढाई लढली आमच्यासाठी आम्हाला माहिती आहे यांनी काय केलं बा आणि कोणत्या मोठ्या नेत्याशी लढाई लढली बा म्हणून खूप खूप आभार मानतो आणि म्हणून प्रश्न हा माझा पैशाचे होड शाहीर सूरजला निशांची जोड खमसवतो आज अरे जंगलामध्ये एक हरण पळालं आणि त्याचं दूध त्याच्या मागे गळालं हा तुझ्या प्रश्नाला म्हणणं आहे की जाके पुतल्यानं आपले गुरु असतात से तर माझ्याही प्रश्नाला पैशाची होड आहे आणि म्हणून समोर काय म्हणणं आहे हरण कसं आहे हरणीचा मालक लाखात एक
लाखात एक लोकांचं कल्याण करण्या अनेक चार भिंतीचा आहे जंगल आणि त्या जंगलातला आहे हरण शाहीर साहेब सांगात आहे हा आणि म्हणून दूर दूरचे प्राणी येते दूध घेण्याला आणि पैशापेक्षा किंमत आहे त्या दुधाला ऐकव जात आणि म्हणून चल लक्ष सुद्धा काय जंगलामध्ये एक हरण बोलालं त्याच दूध त्याच्या मागेच गळालं जंगलामध्ये एक हरण बोलालं त्याच दूध त्याच्या मागेच गळालं प्रश्न आहे या तो घी भी नहीं मक्खन नहीं आणि 7 चमड़ी है इंसान को नाम बता तर शाहीर साहेब लक्ष असू द्या त्या 7 चमड्याचं नाव आहे आता तरी म्हणा का खरं आहे बा म्हणून हा 12वीच्या सायन्स मधला सांगतो तुम्हाला पहिले तिचं नाव आहे सामान्य दुसऱ्या चमडीचं नाव आहे तैलीय तिसऱ्या चमडीचं नाव आहे शुष्क चौथ्या चमडीचं नाव आहे मिश्रित पाचव्या चमडीचं नाव आहे संवेदनशील 6व्या चमडीचं नाव आहे मुहासे आणि 7व्या चमडीचं नाव आहे परिपक्व ह्या 7 चमड्या तुमच्या सांगतो तुम्हाला अकॉर्डिंग टू सायन्स हा आता तुमच्यापाशी याच्या व्यतिरिक्त काय आहे तुम्ही मांडा आणि म्हणून अरे धीरे धीरे प्यार को बळा